कारण आपल्याला यातून लोकांच्या प्रश्नाला भेटायचं आहे. हा जो राजकीय चर्चा असती तर आपले आणखीन दणादण झालं असतं, पण शांतपणे यासाठी करायचं की लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे. नगरराज बिल ज्यावेळी लागू होईल, ज्या पद्धतीने त्या बिलामधल्या तरतुदी आहेत त्या पद्धतीने जर मोहल्ला सभा, क्षेत्र सभा जर झाल्या तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये भ्रष्टाचार हा आपोआप निपटला जाईल. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये ज्या नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये भ्रष्टाचार असेल त्यातल्या पार्टीला पण आपण जबाबदार धरलं पाहिजे की त्यांच्या पक्षाचा नगरसेवक आहे, तिथे मोहल्ला सभा नाही म्हणून हा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत हे जायला पाहिजे. या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून, या शहराचा, या शहरात करणारा म्हणून, बुलेट ट्रेन किंवा अरबी समुद्राचं स्मारक म्हणजे आमची मुंबई नाही. मी गोरेगावमध्ये आमच्याकडे आत्ताच मला कळलं असं की तिथे एक वस्ती अशी आहे की तिथे एकच टॉयलेट आहे आणि तिथे सकाळी 10 वाजेपर्यंत पुरुष, कारण ते कामावर जाणार असतात ते म्हणून, आणि 10 नंतर महिलांना असं ते वापरतात. म्हणजे हा कुठल्या सिटीत आपण राहतो, गोरेगावसारख्या भागातही असेल तर मुंबईच्या इतर ठिकाणी काय आहे, मोहल्ला सभा जाताना रस्त्यावरून चालता येत नाही, इतकं चिखल आणि दलदल आत्ता या उन्हाळ्यात आहे. ही मुंबई आमची आहे का? या मुंबईचं आम्ही काय करणार आहोत? जी दलदलीत ती मुंबई आहे. मला असं वाटतं त्याचं उत्तर म्हणजे नगरराज बिल आणि त्यातून विकेंद्रीकरण होणं, लोकांच्या हातात सत्ता जाणं. लोकांच्या हातात सत्ता जाण्यापेक्षा जे इथे ब्रीद वाक्य आहे की हमारे वॉर्ड में हम सरकार, जोपर्यंत लोक या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत येत नाही तोपर्यंत याचं उत्तर मिळणार नाही. पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी मला असं वाटतं असं आहे की यासाठी पक्षाच्या भिंती बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी एक या, मुख्यमंत्र्यांना भेटा. मुख्यमंत्री भेटले नसतील तर त्यासाठी आंदोलन जर उभारता आलं, त्यासाठी एक मोहीम करता आली तर आपण सगळ्यांनी मिळून करूया. नगरराज बिल समर्थन मंच यासाठी जे सरळ पाऊल उचलेल त्याच्यासोबत तुम्ही पक्ष सोडून या, पक्ष घेऊन आला तरी चालेल, पण हे मार्गी लावूया, एवढंच मला असं वाटतं. कारण लोहिया असं म्हणतात की जब शहरों की सड़कें खामोश होती है तब संसद आवारा होती है. ही संसद आवारा एवढ्यासाठी झाली की आपण खामोश आहोत. दलदलीचे रस्ते आहेत, रस्ते लोकांसाठी राहिलेले आहेत, खड्ड्याचे रस्ते झालेले आहेत, आरोग्याचा प्रश्न आहे, जीवनावरणाचा प्रश्न आहे. आता आपल्याला जागं व्हायला पाहिजे, रस्त्यावर यायला पाहिजे. तुम्ही सगळेच यात सहभागी झालात आणि चांगले विचार मांडले, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. की शेख हुसेन सहसंयोजक सद्भावना संघ यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. चांगली लोकमंचाची चर्चा इकडे आपण करू शकलो, पण हा जो कायदा आहे आपला तो जसा पाहिजे तसं आपल्या विधानसभेत पण पास झालेला नाही. खरं म्हणजे त्याची तुम्हाला नगरसेवकांना किंवा प्रवक्त्यांना किती जाणकारी असेल आता तो विषय नाही, पण तो कायदा कसा अजून मजबूत कसा पास झाला पाहिजे त्याची एक लढाई नगरराज बिल समर्थन मंच लढतोय की त्याला अजून कसं, जसं बिहारमध्ये जो कायदा झाला किंवा झारखंडमध्ये झाला, आंध्र प्रदेशमध्ये झाला, मध्य प्रदेशमध्ये सर्वात चांगल्या प्रकारचा जो कायदा झाला तो महाराष्ट्रामध्ये अजून करायचा आहे आपल्याला. तर ही जी वेळ आहे ही आता महानगरपालिकेचं आपल्या इथे जे इलेक्शन्स आहेत तर त्याच्यावेळी हे की महानगरपालिकेच्या लोकांना पण कळावं, नगरसेवकांना पण कळावं की हा जो मोहल्ला सभाचा जो कायदा आहे तो कसं आपल्याला खालीपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि ती चर्चा या आजच्या या कार्यक्रमातून सद्भावना संघ आणि नगरराज बिल समर्थन मंचने ठरवलं की हा एक काही अशा वेळी लोकांना जरा ऐकायचं होतं. आंबेडकरने सांगितलं की जेव्हा ही चर्चा होईल मोठी तर मग शिवाजी पार्क आणि रामलीला मैदानची जी कल्पना आपल्या समोर आली की लोकांना पण हा प्रश्न जो आहे तेवढंच यायला पाहिजे. जसं लोकप्रतिनिधींना पण लागू होतो तसं तो लोकांपर्यंत पण आपल्याला तो घेऊन जावं लागेल. आजच्या या कार्यक्रमाला तुमच्या काँग्रेसच्या प्रवक्ता लीलाताई लिमये, विजयताई चव्हाण राष्ट्रवादीच्या आता आपल्या गेल्या, संजय जामदार मनसेचे आणि आमचे प्रकाशभाई रेड्डी डावी आघाडी आणि प्रभाकर नारकर जनता दल युनायटेडचे आमचे अध्यक्ष तर हे सर्व आले. युवराजांनी पत्रकाराच्या भूमिकेतून ही चर्चा जी आहे सौम्य पद्धतीने त्या पद्धतीने इथं घेतली.
आणि बाकीचे सर्व जे मंडळी इथं जे आले आमचे पत्रकार मित्रांना निवेदन आहे की ही जी घटना आज जी झाली, ही जी चर्चा झाली, हे उद्याच्या पेपरमध्ये आलं पाहिजे. की आज इथं खूप लोक नाही येऊ शकले, पण एकाच तुमच्या न्यूजपेपरमध्ये आलं तर अशा प्रकारची चर्चा इथं झाली, हे जेव्हा होईल उद्याच्या पेपरमध्ये आलं तर मला वाटतं ही जी चर्चा एक सार्थक झाली त्याचा आम्हालाही अभिमान वाटेल. सर्वांना धन्यवाद.